श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आज आपण 49वा अध्याय करतो आहे. 49 अध्यायाचे फलश्रुती म्हणजे आपण पापकर्मापासून निवृत्ती असं आहे. आणि शंकराला श्रीपाद प्रभू म्हणतात. आपण हे अग्निविद्या करतो आहे आणि याच्यानंतर अग्नियज्ञ करणार आहोत. अग्नियज्ञ हा कधी कधी विजणार नाही, म्हणजे अखंड चालू राहील तो. आणि माझे जेवढे जे भक्त आहेत ते सगळे या नमस्कार करता येतील, तेव्हा त्यांच्या मी पापकर्मापासून त्यांना मुक्तता येईल. याची अनेक उदाहरण आहेत. एक उपवर कन्या असते, तिचं लग्न जमत नाही, म्हणजे काय करावं म्हणून यांच्याकडे ती येते. त्यावेळेस श्रीपाद प्रभू तिला सांगतात की तू कंदमूळ गाण आणि तू पण खा आणि तुझ्या आईवडिलांना किंवा सगळ्या घरातल्या लोकांना खायला दे. त्याप्रमाणे ती करते आणि खरोखर तिचं लग्न जमतं आणि तिला चांगला नवरा मिळतो. त्याचप्रमाणे एक माणूस अतिशय आजारी असतो, म्हणजे अगदी काय होईल असं झालेलं असतं. मग तो यांच्याकडे येतो, तेव्हा त्यांनी त्याला सांगतात की तू एक एरंडेल देवाचा देवा अखंड लाव, तेव्हा तो बरोबर होशील. आणि तो खरंच बरा झाला. एका माणसाची आर्थिक परिस्थिती खूप वाईट होती. तर काय करायचं काय असं यांच्याकडे आला. तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं गाईच्या तुपाचा दिवा लाव, म्हणजे तुझी परिस्थिती सुधारेल. आणि अजून एक मुलगी होती, तिच्या लग्नामध्ये सारख्या अडचणी यायच्या. तर काय करायचं, ती आली श्रीपाद प्रभूंकडे. ते म्हणाले शुक्रवारी राहुकाल असतो, त्यावेळी तू अंबिका देवीची पूजा कर, म्हणजे तू तुझ्या कर्माच्या बंधनातून मुक्त होशील आणि तुझं लग्न जमेल. याच्यामुळे असे अनेक उदाहरण देतात ते. आपल्याला त्यापासून आपल्याला शक्ती मिळते. आणि असं आपण जर आपलं एकाग्रतेने किंवा असं कुठल्याही करता आपण जर पूजा केली किंवा आपण नमस्कार केला त्यांना, किंवा आपण त्यांचं एकाग्रतेने भक्ती आराधना केली, तर आपल्याला जे संकट येतील ते आपल्याला त्याच्यातून मुक्तता करतील. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेशा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.